डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणि ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न ह्याच्यामधले त्या व्यक्तीमधल्या ज्या स्किल्स शोधत असतात त्या कम्प्लिटली डिफरंट आहे. जो कोणी एक्झामला अपियर करतोय ना, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये काय, इफ यू नो द आन्सर यू नो द आन्सर, इफ यू डोंट नो यू डोंट नो. माहित असेल तर मारायचं, टोला मारायचा, काय अंदाज लावायचा, नाही तर सोडून द्यायचं. इट इज नॉट जस्ट रिडिंग थिंग्स. तुम्ही काय अभ्यास केलाय ते नाहीये, ते तुम्हाला प्रश्न जेव्हा समोर आला तेव्हा उत्तरामध्ये मांडता सुद्धा आला पाहिजे. तुमची तार्किक शक्ती डेव्हलप झाली पाहिजे, तुम्हाला अॅनालिटिकल स्किल्स आल्या पाहिजे, तुम्हाला ते व्यवस्थित मांडणी करता आली पाहिजे आणि वरच्या प्रश्नाला धरून तुम्हाला उत्तर देता आली पाहिजे. ऑप्शनचा जो स्टँडर्ड आहे तो पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचा असतो. त्यामध्ये तुम्हाला जे डीप थिंकिंग आहे ती अपेक्षित असते. तुमच्या आन्सरमध्ये जो फिलॉसॉफिकल बेंट आहे माइंडचा तो दिसला पाहिजे. आणि स्टॅटिस्टिक्स नावाचा काहीतरी एक ऑप्शन आहे, त्याच्यामधून मागच्या 10 वर्षामध्ये कोणी सिलेक्ट झालेलं नाही. 0% अगदी सक्सेस रेट आहे. तर थोडासा आहे क्रायटेरिया. स्केलिंग नावाचा पण एक फिनॉमिना आहे. स्केलिंग तुम्ही जर टॉप स्कोरिंग वरच्या 5-10% मुलामध्ये असाल तर तुमचे मार्क्स स्केल अप केले जातात. अदरवाईज तुमचे मार्क्स जे आहे ते स्केल डाऊन केले जातात. निबंध आहे ना, हा काही पारावरच्या गप्पा नाही आहे. त्याच्यामध्ये यू हॅव टू शो की तुम्हाला सबस्टॅन्शिएट करता येतं, तुम्हाला मुद्दा पटवून देता येतो, तुमच्याकडे काहीतरी आकडे आहे, त्या आकड्यांच्या आधारे तुम्ही ते पटवून देताय की हा जो मी पॅराग्राफ सांगितला आहे त्याचा रिलेव्हन्स कसा आहे. तो माइंडसेट जो आहे तो तुम्हाला एकदा सेट करणं गरजेचं असतं की इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ युअर लाईफ अँड यू हॅव टू ग्रो मेंटली स्ट्रॉंग. जर झटके खायची सवय नाही आहे, त्याच्यामध्ये छोटे मोठे सेटबॅक सहन करायची सवय नाही आहे, तर यू शुड बी एबल टू डू दॅट. आता ती सवय लावून घेतली पाहिजे. नमस्कार. बोलकावरती आज आपला विषय की एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी कसं प्रिपरेशन केलं पाहिजे, आणि या विषयावरती आज आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत रणजित थिपे सर, ऑल इंडिया रँक 480. आणि या विषयावरती आज आपण रणजित सरांकडून जितकी जमेल तितकी माहिती घ्यायचा प्रयत्न करू. सध्या रणजित सरांचा 5 वर्षाचा टीचिंग मध्ये एक्सपिरियन्स आहे. ते सध्या डायमेन्शन आयएस मध्ये टीचिंग करतायत. तर नमस्कार. थँक्यू. बोलवलं म्हणजे तुम्ही आलात, आम्हाला बोलवलं, आपण दोघं बसून चर्चा करतोय. अँड आय एम होपफुल की या चर्चेमधून मुलांना जे नवीन तयारीला लागलेत त्यांना नक्की काहीतरी हेल्प हो. बोलकावरती तुम्हाला तर माहितीच आहे की आपण नेहमी काचं उत्तर शोधतो, आणि आज पहिलाच का पासूनच सुरुवात करू की एमपीएससी साठी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न तो का गरजेचा आहे, आणि यामुळं विद्यार्थ्यांना हा पॅटर्न सोपा जाईल की अवघड जाईल याबद्दल थोडी माहिती. नेमका डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न महाराष्ट्रामध्ये का आणला गेला याचे तसे बघायला गेलं तर बरीचशी कारण आहेत. त्यामधलं एक पॉलिटिकल कारण पण हे आहे की केंद्रामधला जो युपीएससीचा पॅटर्न आहे तो युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेससाठी कंडक्ट केला जात होता. भाजप शासित जे कोणती राज्य आहे त्यांनी आपापल्या राज्यामध्ये ते डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणायला सुरुवात केली होती. आणि भाजपशी कोलिशन मध्ये जे कोणते सरकार आहे तिकडे अरुणाचल प्रदेशमध्ये झालं, आसाममध्ये झालं, उत्तर प्रदेशमध्ये झालं, बिहारमध्ये झालं. आता त्याच क्रमामध्ये जो आहे तो महाराष्ट्राचा नंबर लागलेला आहे. तर ही चर्चा बरीच वर्ष होती की डिस्क्रिप्टिव्ह होणार का ऑब्जेक्टिव्हच राहणार म्हणून. पण आता शिक्कामोर्तब झालेला आहे जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यावर मग कम्प्लीट फुल स्टॉप लागलेला आहे चर्चेवर. आता डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे म्हणजे होणार आहे. दुसरं कारण असं आहे की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणि ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न ह्याच्यामधले त्या व्यक्तीमधल्या ज्या स्किल्स शोधत असतात त्या कम्प्लिटली डिफरंट आहे. जो कोणी एक्झामला अपियर करतोय ना, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये काय, इफ यू नो द आन्सर यू नो द आन्सर, इफ यू डोंट नो यू डोंट नो. माहित असेल तर मारायचं, टोला मारायचा, काय अंदाज लावायचा, नाही तर सोडून द्यायचं. ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये मात्र तसं नाही आहे. तुमच्याकडे जी काही अवेलेबल माहिती आहे त्या थोड्या मोठ्या माहितीच्या आधारावर तुम्हाला खूप मोठे मोठे आन्सर्स लिहावे लागतात, डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स लिहावे लागतात, तुम्हाला एक्सप्लेन करावं लागतं त्यामध्ये. त्यामुळे हे दोन जे स्किल सेट आहे हे खूप महत्वाचे आहेत. तर कदाचित राज्य सरकारच्या मनात असं असावं की आपल्या परीक्षेमधून, आपल्या राज्यामधून जे कोणी मुलं जात आहेत ते पण त्याच तोडीची झाली पाहिजे म्हणून. त्यातून एक चांगलं त्यांचं इंटेन्शन पण शकतं की त्यांच्याकडे पण अॅनालिटिकल ॲबिलिटी झाली पाहिजे, आणि जेवढे पटपट निर्णय घेतात, जेवढे चांगले निर्णय कोणी आयएस वाले, युपीएससी वाले वगैरे घेत आहेत, तेवढेच आपली ह्या पोरांची पण कॅपॅसिटी डेव्हलप करायची. कदाचित असा त्यांचा इंटेन्शन त्यामधला असू शकतो. ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये काय होतं, आपल्याला आजपर्यंत सवय होती की डेफिनेट काहीतरी पुस्तकं असायची, आपल्याला सिलेबस दिलेला असायचा, तेवढं पाठ करायचं, 9नीटचे 21 अपेक्षित वगैरे हे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स वगैरे, आणि ते परीक्षेमध्ये आले की मग बल्ले बल्ले व्हायचं. आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये तसं होत नाही. इन धिस एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न इट इज मोर अबाउट रिव्हिलिंग युअर सेल्फ. तुम्ही व्यक्ती म्हणून कसे आहात, तुमच्या विचारांची पद्धत कशी आहे, तुम्ही सुटसुटीत विचार करू शकताय की नाही, तुमची मांडणी कशी आहे, तुम्ही एक्सप्रेस व्यवस्थित करू शकताय की नाही, म्हणजे वरचा मुद्दा आणि खालचा मुद्दा धरून तुम्ही बोलू शकताय का नाही, हे सगळं बघितलं जात असतं. अँड ॲज अन ऍडमिनिस्ट्रेटर इट इज व्हेरी मच निडेड. तुम्ही जेव्हा मोठ्या सरकारी पदावर आहात, एखाद्या विभागामध्ये आहात, तर ते बघतात की तुमचं एक्सप्रेशन कसं आहे, तुम्ही समोरच्याला कन्व्हिन्स करू शकताय का नाही, तुमची मांडणी व्यवस्थित आहे का नाही. तर ते त्यामधलं महत्वाचा एक पार्ट आहे की ऑफिसर तुम्ही आहात तर इट इज नॉट ओनली ऑब्जेक्टिव्ह टाईप ना. बरोबर. त्यामधलं तुमचं जे काम आहे ते 24 तास डिस्क्रिप्टिव्ह आहे, तुम्हाला तर्क लागतात, तुम्हाला अॅनालिटिकल स्किल्स वगैरे लागतात. तर एका दृष्टीने हे चांगलंच आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेला आहे म्हणून. हा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे हा सोपा आहे की अवघड आहे? अवघड आहे, देयर इज नो डाऊट अबाउट इट. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न खूप अवघड आहे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न पेक्षा. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये इट इज नॉट जस्ट रिडिंग थिंग्स. तुम्ही काय अभ्यास केलाय ते नाहीये, ते तुम्हाला प्रश्न जेव्हा समोर आला तेव्हा उत्तरामध्ये मांडता सुद्धा आला पाहिजे. तुमची तार्किक शक्ती डेव्हलप झाली पाहिजे, तुम्हाला अॅनालिटिकल स्किल्स आल्या पाहिजे, तुम्हाला ते व्यवस्थित मांडणी करता आली पाहिजे, आणि वरच्या प्रश्नाला धरून तुम्हाला उत्तर देता आली पाहिजे.
ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये काय होतं, इफ यू नो द हा. आन्सर, यू नो द आन्सर. आणि त्याच्यासाठी खूप हँड होल्डिंगची गरज नव्हती. स्टँडर्ड बुक सेट असेल, डिफाईन बुक सेट असेल, की चला एमपीएससी राज्यसेवा आहे बाबा आणि याच्यासाठी हे काय 8-10 पुस्तकं आहे, ही सगळी पुस्तकं घ्या, पार कोडून प्या, चाटून पुसून खाणं ज्याला म्हणतो का नाही, पार अंडरलाईन करा, निळं पिवळं करून ठेवा, तेवढं घोकंपट्टी मारायची, अगदी परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यंत घोकंपट्टी मारायची, पेपरला जायचं, पास व्हायचं, असं होतं. आता डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तसं नाही. इट इज लेस अबाउट रिसोर्सेस अँड मोर अबाउट हाऊ यू युटिलाइज दोज रिसोर्सेस. त्याची काय अशी डेफिनेट बुकलिस्ट नाही युपीएससीची. तुम्ही प्रत्येक टॉपरकडे जा, प्रत्येक कोचिंग मध्ये जा, त्यांचं वेगळे बुकलिस्ट वगैरे असते आणि त्यांचा रिझल्ट पण वेगळा असतो. तर काही जण आहे त्यांनी वेगळी काहीतरी पुस्तक वाचलेली आहे, त्यांनी इतरांचा पाथ फॉलो नाही केलेला, मात्र रिझल्ट खूप चांगले आले आहेत. काही जणांनी सगळ्यांनी जे कॉमन पाथ फॉलो करतात तो पाथ फॉलो केलेला आहे, मात्र रिझल्ट नाही आलेला. ही अशी तफावत आहे, कारण इट इज लेस अँड लेस अबाउट बुक लिस्ट अँड मोर अबाउट दॅट स्किल, की तुम्ही जे काही वाचलेलं आहे त्याचा वापर कसा करून घेता म्हणून. तर आता मी टार्गेट सेट केला की समजा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये एका महिन्यामध्ये पेपर 1 संपवेल, एका महिन्यामध्ये पेपर 2 संपवेल, एका महिन्यामध्ये पेपर 3 संपवेल. असं टार्गेट सेटिंग तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये करता येत नाही, कारण वाचन हे आपलं एकमात्र आता लक्ष राहिलेलं नाही. त्याच्यामध्ये वाचनासोबतच तुम्हाला ते अप्लाय पण करता आलं पाहिजे. तुम्हाला कागदावर पेन घेऊन उतरवता आलं पाहिजे, त्यामध्ये सुटसुटीतपणा जो असतो का नाही तो आला पाहिजे. आणि ही स्किल जी आहे सुरुवातीला डेव्हलप करणं खूप अवघड आहे, कारण आपल्याला सवय नाही आहे ना. तसा उतारा आपल्याला लिहायची सवय आहे. 10वी पर्यंत आपण तेच केलेलं आहे, 12वी पर्यंत आपण तेच केलेलं आहे, डिग्रीमध्ये पण तेच केलेलं आहे. आता तसं नाही, लाईन बाय लाईन ते बघितलं जात असतं. त्यामुळे ही जी आपली हॅबिट आहे का नाही, जेवढं मला माहिती आहे, जेवढी मी घोकंपट्टी मारून ठेवली आहे, तीच घोकंपट्टी त्याच प्रकारे असं एकानंतर लिहून येणार. ही हॅबिट ब्रेक करणं इम्पॉर्टंट आहे आता, आणि नवीन हॅबिट डेव्हलप करणं ते महत्वाचं आहे. तर हॅबिट डेव्हलपमेंट जो आहे हा इट टेक्स टाइम. स्किल एनरिचमेंट, तुम्हाला स्वतःला काहीतरी आमूलाग्र बदल आणावे लागणार आहे स्वतःमध्ये, त्याशिवाय इट इज व्हेरी डिफिकल्ट. आणि हे हॅबिट जेव्हा तुम्ही नवीन डेव्हलप करताय, इट इज ऑल्सो अबाउट अनलर्निंग, की तुम्ही आजपर्यंत जो काही शिकलेला आहात, कदाचित अंगणवाडी पासून पहिलीपासून जे काही शिक्षणाचे संस्कार आपल्यावर टाकण्यात आलेले का नाही, कोणतरी फळ्यावर लिहून देणार, आपण ते लिहायचं, घरी जाऊन घोकंपट्टी मारायची आणि यायचं. आता हे पूर्ण तुमचे 18-20 वर्षाचे जे काही संस्कार झालेले आहे शिक्षणातले, ते पूर्ण तुम्हाला अनलर्न करावे लागणार आहे. तोंडानं बोलून कन्व्हिन्स नाही करायचं, लिहून कन्व्हिन्स करायचं. ऑल टुगेदर डिफरंट स्किल सेट डिफरंट. बरोबर. कसं आपण बोलतोय की आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजे लिहिणं आलंच, आणि लिहिणं सोपी गोष्ट नाहीये. कारण एक एसे लिहायचा म्हटलं तर तो 250 मार्काचा एसे भरपूर लिहायला, 2 एसे 125 मार्क भरपूर आहे ते. तर आता लिहिण्याबद्दलच थोडे विचारतो की आता लिहिणं आहेच, तर लिहिताना मराठी भाषा वापरली पाहिजे एमपीएससी साठी की इंग्लिश भाषा वापरली पाहिजे, आणि हँड रायटिंग एक तेवढंच महत्वाचं आहे का? हा, हँड रायटिंग महत्वाचं आहे. समोरच्यांना जेव्हा तुमचा पेपर वाचत असतो तेव्हा त्याच्या डोक्याचा ताप तुम्ही वाढवला तर तुमचा ताप वाढवेल तो, असं सिंपल नियम आहे युपीएससी मधला. तुमचं प्रेझेंटेशन जे आहे ते खूप व्यवस्थित पाहिजे, ते वाचनीय असलं पाहिजे. अक्षर जे आहे जर वाचनीय नसेल तर तुमचं कंटेंट किती चांगलं असू दे, यू विल नॉट गेट व्हेरी गुड मार्क्स. आणि कंटेंट थोडंसं कमी आहे, मात्र तुमचं प्रेझेंटेशन खूप चांगलं आहे, तुम्ही पॅराग्राफचं अलाइनमेंट वगैरे व्यवस्थित केलेलं आहे, तुमची वाक्य छोटीशी आहे, तुम्ही कॉमा फुल स्टॉप व्यवस्थित मारलेला आहे, ग्रामर वगैरे तुमचं व्यवस्थित आहे, यू कॅन स्कोर व्हेरी गुड मार्क्स. तर ही स्किल सेट आहे, ही नव्याने शिकावी लागणार आहे. मात्र वेन इट कम्स टू इंग्लिश ऑर मराठी, आता मी इंग्लिश एज्युकेटेड आहे, त्यामुळे इंग्रजी मला सहज आहे, पण असं नाही की मराठीमध्ये पण मी वीक आहे म्हणून. तर गिव्हन अ चॉईस आय विल ऑलवेज प्रिफर इंग्लिश. द मोमेंट एखादा एक्झामिनर असेल, त्याच्या पुढे एक इंग्लिशचा पेपर पडलाय आणि एक मराठीचा पेपर पडलाय, इंग्लिशवाला म्हणजे काय, ज्याने इंग्रजीमधून लिहिलाय, ही इज कॉन्व्हेंट एज्युकेटेड. कॉन्व्हेंट एज्युकेटेड मुलांच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये प्रतिमा असते की अरे भारी मोर असतात, त्यांना कमीत कमी इंग्रजी तरी चांगली येते, बाकी काही येत नसलं तरी. मराठीवाले म्हणजे काय, जेम तेम काहीतरी ढकलत पास झालेला आहे, असा तो एक माइंडसेट आहे. तुम्हाला तो फर्स्ट इम्प्रेशन सीन सेट झाला, त्यामध्ये काही खरंच आहे असं नाही आहे. असं असू शकतं की मराठीवाला जो हा मुलगा आहे याने कदाचित खूप भारी लिहून ठेवलेला आहे, बट जस्ट बिकॉज त्याने मराठीमध्ये लिहून ठेवलेलं आहे, त्यामुळे त्याचं सुरुवातीचं इम्प्रेशन आहे. मला असं वाटतं, आय एम नॉट शुअर की हे किती खरं आहे म्हणून. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही पण आहे ह्याच्यामध्ये की युपीएससी मध्ये जे कोण लँग्वेजेस मध्ये अपियर करतात, रिजनल लँग्वेजेस मधून, त्यामधला सिलेक्शनचा टक्का जो आहे तो हार्डली 1-2% वगैरे. आणि त्यातही मॅक्झिमम जे आहे 90% जे आहे ते फक्त हिंदीमधून होत असतात. त्यामध्ये तमिळ, तेलुगू, मराठी वगैरे त्यांना कुठंच नाही, सुपडा साप आहे अगदी. तर ह्या ज्या लँग्वेजेस आहेत यांना कुठंच स्थान नाही आहे युपीएससी मध्ये. आणि इफ यू से की काहीतरी तमिळ लिटरेचर, तमिळ लँग्वेज वगैरे घेईल आणि त्यातून युपीएससी पास करेल, अगोदरच तुम्ही आपल्या पायावर धोंडा मारून घेताय. बरोबर. तर ते युपीएससीला पण लागू आहे, आणि आय एक्सपेक्ट की सेम इथं पण रिफ्लेक्ट होणार आहे. महाराष्ट्रामध्ये रिजनल ऍडव्हान्टेज आहेच आपल्याला, आपण मराठीमधून जेव्हा अपियर करणार आहोत तर मराठी चालून जाईल. दुसरी गोष्ट ही की जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहे, जे टॉपचे रिसोर्सेस आहे आतापर्यंत युपीएससीच्या एक्झामसाठी जे काही डेव्हलप झालेले आहे, ते टॉपचे रिसोर्स इंग्लिशमधून आहे. बरोबर. ते हिंदीमध्ये कधी येत असतं, त्याचं लिटरल ट्रान्सलेशन केलं जातं आणि नंतर ते हिंदीमध्ये येत असतं. म्हणजे त्यामधला लॅग आहे. आज काहीतरी घडलंय, आज आपण जेव्हा शूटिंग करतो, रेकॉर्डिंग करतो, तेव्हा ऑपरेशन सिंदूर घडलंय, तर ऑपरेशन सिंदूर बद्दल जी काही माहिती आजपर्यंत येणार आहे का नाही, आज संध्याकाळपर्यंत, ती सगळी मॅक्झिमम इंग्लिश मधून असणार आहे. आणि एक आठवडा चालला गेला की नंतर ते ऑपरेशन सिंदूर बाबा काय काय होतं तर ते हिंदीमध्ये येणार आहे. तर प्रासंगिकता निघून जात असते. तुमचं प्रिपरेशन आहे का एक लॅगने सुरू असतं, 10 दिवस 15 दिवसांनी वगैरे. करंट अफेअर्स मॅक्सिमम इंग्लिश मधूनच लवकरात लवकर अवेलेबल, आणि रिसोर्सेस टेस्ट सिरीज वगैरे जे काय आहे का ते इंग्लिश मधून आहे. आता मेंटरशिप म्हणाल, तुम्हाला आता
एमपीसीचा एकही पेपर झालेला नाही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा, बरोबर. तुम्हाला मेंटरशिप पाहिजे आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची, हुम विल यू प्रिफर? तुम्ही कुठल्या तरी युपीएससी वाली जी फॅकल्टी आहे त्याच्याकडे जाणार ना, आणि बरोबर. त्यांनी कुठून दिलं होतं? इंग्लिश मधून दिलं होतं. मधून हा, दिलं. तर तो एक पहिलेच इंग्रजीचा पारडं जड आहे, तर रॅदर दॅन मराठीचं पारडं आपण जड करूया सगळेजण असं करण्यापेक्षा जे अगोदर पारडं जड आहे त्याच्यामध्ये उडी घ्या, आपलं काम करून घ्या आणि बाहेर पडा. बरोबर. म्हणजे युपीएससीच्या मुलांना पण इंग्लिश मध्ये लिहायची प्रॅक्टिस आहे. कदाचित ते पण मुलं आता एमपीएससीचा अटेम्प्ट देतील, तर ते कॉम्पिटिशन आहेच, त्यावरती पण बोलू. जोरदार कॉम्पिटिशन आहे ते. त्यावरती पण सविस्तर बोलूच आपण पुढे, की आता जे जुने विद्यार्थी आहेत जे ऑब्जेक्टिव्ह मध्ये पेपर देतात, त्यांना एमपीएससीचा आता जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येतो यासाठी काय फायदा होईल, की पुन्हा नव्यानं पहिल्यापासून सुरुवात? त्याच्यावरती काय सांगाल? त्यात मला कसं वाटतं की तुम्ही जो काही इतिहासाचा अभ्यास केलेला आहे, भूगोलाचा अभ्यास केलेला आहे, नागरिक शास्त्राचा, इंडियन पॉलिटिक्सचा वगैरे अभ्यास केलेला आहे, त्यातली जी फॅक्च्युअल माहिती आहे ती महत्वाची आहे. युपीएससीला पण तेच आहे, एमपीएससीला पण तेच आहे. आतापर्यंत तुम्ही ऑब्जेक्टिव्हचा जो अभ्यास केला, पण आता लिहिण्याचा सराव जो आहे तो तुम्हाला नव्याने करावा लागणार आहे. तुम्ही जो काही पाठ करून ठेवलेला आहे का नाही, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, आर्टिकल 148 वगैरे, तेवढं माहिती होतं. मॅच द पेअर वगैरे आलं एमपीएससीला की टिक मारायचं, पुढे जायचं. आता ते विचारतात कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, त्याच्याशी संबंधित चॅलेंजेस कोणते कोणते म्हणून. हे चॅलेंजेस आपण कधी बघून ठेवलेले नाही ना, तुम्हाला हे नव्याने शिकावं लागणार आहे. हे सगळं उपलब्ध जी अगोदरची माहिती आहे ना, फार तर आय थिंक की इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला कुठेतरी वापरता येईल. एखाद्या आन्सरच्या इंट्रोडक्शन मध्ये काहीतरी लिहिलं तेवढं तुमचा थोडासा वेळ वाचला त्याच्यामध्ये, कारण आता फॅक्ट आहे ना, तो पार्ट आहे तुम्हाला. पण बॉडी मध्ये जो आहे अॅनालिटिकल पार्ट असतो, त्यामध्ये तुम्हाला काहीतरी कम्पेअर करायचं, कशाच तरी तुलना करायची, विश्लेषण करायचे, चर्चा करायची. तर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा मला नाही वाटत की तेवढा फायदा होणार आहे म्हणून. ऑन द अदर हँड, जे 0 पासून स्टार्ट करतायत, आता 2025 ला अपियर करतायत किंवा 26 ला अपियर करतायत, आय थिंक की त्यांना रिलेटिव्ह ऍडव्हान्टेज असा आहे की त्यांना अगोदर पासूनच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी करायची आहे. म्हणजे तेवढी घोकंपट्टी आता करावी लागणार नाही जेवढी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न वाल्यांना करावी लागणार. तर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मधली जी काही तुमची मेहनत होती त्यामधला बराचसा पाठ आता तुम्हाला वगळून नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. अँड इट इज अबाउट अनलर्निंग ऑल्सो. जे काय मी पाठ करून ठेवलेलं आहे त्यातलं किती कामाचं आहे माझ्या, किती कामाचं नाही आहे ते शोधावं लागणार आहे. ते कंटेंट फिल्टर आउट करावं लागणार आहे. ते तुमच्या जी पाठी आहे का नाही, ब्लॅकबोर्ड आहे त्यावर घिचड अगोदर झालेलं आहे, तुम्हाला ते पूर्ण रब करून 0 पासून स्टार्ट करायचं आहे. आणि ह्याच्या तुलनेमध्ये ज्यांची पाठी अगदी कोरी आहे, ज्यांना आत्ताच लिहायला सुरुवात करायची आहे, त्यांना ते सोपं काम आहे. 25 आणि 26 वाल्यांसाठी. जर एमपीएससी आता बघायला गेलं तर इज नॉट ऑल अबाउट की गेलो टिक करून आलो. इट्स ऑल अबाउट अनालिटिक्स. जे लिहितोय डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये. बरोबर. सध्या नवीन विद्यार्थी येतील, त्यांना पण प्रिपरेशन करायचंय या गोष्टीची, तर त्यांनी सुरुवात कशी केली पाहिजे, काय केलं पाहिजे, ह्याच्याबद्दल एक बेसिक आयडिया जर. पहिली बात, ही जी परीक्षा आहे ही स्पर्धा परीक्षा आहे. त्याच्यामध्ये ही काही आपली अकॅडमिक परीक्षा नाही आहे जे आपण ग्रॅज्युएशनला केलं, 10वी-12वीला वगैरे केलं. परीक्षा सेम आहे, मात्र ही जी स्पर्धा परीक्षा आहे याच्यासाठी जी लागणारी प्रिपरेशन आहे कम्प्लिटली डिफरंट आहे. तुम्ही कॉलेजवाला माइंडसेट, युनिव्हर्सिटीवाला माइंडसेट घेऊन जर इकडे येत असाल 100% फेल होणार. देअर इज नो डाऊट अबाउट इट. कारण इकडे आपल्याला काय शिकवलं होतं आणि इकडे काय गरजेचं आहे याच्यामध्ये कोणताही मेळ बसत नाही. इट ऑल टुगेदर डिफरंट प्रिपरेशन. युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला पानं भरले की मार्क्स वगैरे मिळायचे, आणि इकडे कसं आहे, इट इज मोर अँड अबाउट स्किल्स. जे वाचलंय त्याचं जास्तीत जास्त रिव्हिजन झालं पाहिजे आणि त्याला मग नंतर पेपरमध्ये उतरवता आलं पाहिजे. आता जास्तीत जास्त रिव्हिजन घडण्यासाठी हे पण महत्वाचं आहे की तुमचे जे रिसोर्सेस आहेत ते लिमिटेड असले पाहिजे. इट इज मोर अँड अबाउट स्किल्स, आणि दिस इज कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. इकडे कसं होतं, आपण सर्व 60 जण जर एका क्लासमध्ये आहोत तर सर्व पास होणार होतो ना, इथे तसं नाही आहे. समवन हॅज टू फेल सो दॅट यू पास. बरोबर. आणि इथं दुसऱ्याचा पाय ओढून आपण काही पास होऊ शकत नाही, मात्र यू हॅव टू टेक द लीड ओव्हर सम पर्सन. तुमच्या शेजाऱ्यापेक्षा तुम्हाला 2 मार्क्स जास्त पडायचे. त्यासाठी म्हणून तो जे पुस्तकं वाचतोय आणि तुम्ही जे पुस्तकं वाचताय ते वाचून त्याच्यावर यू हॅव टू वर्क समथिंग एक्स्ट्रा. त्यावर तुम्हाला वेगळी काहीतरी मेहनत घ्यावी लागते, सो दॅट यू हॅव दॅट एज, आणि दॅट इज हाऊ यू पास इन दिस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये. तर ह्याच्यामध्ये एक बेसिक बुक लिस्ट जी आहे ती महत्वाची आहे. बेसिक बुक लिस्ट एकदा तुमची झाली की त्याचं रिव्हिजन महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ते करंट अफेअर्स वगैरे जे काही आहे ते महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट डिस्क्रिप्टिव्ह मध्ये आता आन्सर रायटिंग. तुम्हाला उत्तर लेखनचे जे कौशल्य आहे ते शिकावं लागणार आहे. अँड धिस आन्सर रायटिंग स्किल इट इज कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम तुम्ही जे युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे देत होता. जे मोमेंट तुम्ही प्रश्न लिहायला घेतला आणि तुमच्या इव्हॅल्युएटर कडून तो फीडबॅक मिळाला, यू विल बी शॉक टू नो की युनिव्हर्सिटीमध्ये मी ह्याच पद्धतीने लिहून येत होतो आणि मला बऱ्यापैकी मार्क मिळत होते, आणि इकडे हा कोचिंग वाला कोण आहे रे बाय आणि मला मार्क नाही दिले. शॉकिंग मोमेंट असतात. ऑल टुगेदर डिफरेंट है स्किल सेट. थोड़ा सा पेनफुल पार्ट भी है, लेकिन उसमें अगर आप थोड़ा मेहनत लेते हो, 4-5 महीने वगैरह सीखने में जाता है, तो आगे वाली प्रोसेस जो है वो आसान हो जाती है. तो प्रेजुडिसेस जो कुछ भी है आपके मन में, ओरिजिनल इनहिबिशंस जो भी है, उनको सबको हटा करके यहाँ आना पड़ता है. एकदम क्लीन स्लेट से शुरुआत करनी पड़ती है. तुम्ही 10वीला टॉपर होता, तुम्ही 12वीला टॉपर होता, तुम्ही युनिव्हर्सिटीला गोल्ड मेडलिस्ट होता, त्याचा इथे कवडीचाही फायदा होत नाही. इट इज ऑल टुगेदर डिफरंट गेम. तुम्ही फक्त ग्रॅज्युएशन केलंय, तुम्ही पास झालाय, मिनिमम क्वालिफिकेशन जे एमपीएससी ला रिक्वायर्ड आहे ते क्वालिफिकेशन तुमच्याकडे आहे, बस दॅट्स इट. इसके अलावा आपका जो भी बैकग्राउंड है उसका ज्यादा इस्तेमाल कुछ होने वाला नहीं है. कारण परीक्षा पद्धती जी आहे ग्रॅज्युएशन पर्यंतची ती वेगळी आहे, आणि धिस इज डिफरंट. आता याच्यासाठीच एक विचारतो की
एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह देत असताना हम्म. त्याची जी स्टडी प्रोसेस तुम्ही आता सांगितली हम्म. ही घरी बसून होईल, हम्म. लायब्ररीला फक्त मी आलो, लायब्ररी केली, माझा मी अभ्यास केला, असा होईल की इथे क्लासेसची पण गरज पडेल मुलांना, याबद्दल काय सांगा? युपीएससी मध्ये पण हम्म. म्हणजे टॉप केलेत मुलांनी ते सांगत असतात की मी कधी कोचिंगला वगैरे गेलेलो नाही म्हणून. बऱ्यापैकी असतात तसे. पण ह्या पूर्ण परीक्षेमध्ये कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर तुम्हाला कोचिंगची गरज पडणारच आहे. एकतर प्रिलिम्सला, एकतर मेन्सला किंवा इंटरव्ह्यूला कुठं ना कुठं तुम्हाला कोचिंगची गरज पडणारच आहे म्हणून पडणारच आहे. आतापर्यंत कसं होतं की जेव्हा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये होता एक डिफाईन बुक्स होते, बरोबर. ते बुक्स घ्यायचे, ते वाचायचे, त्याच्यावर आधारित प्रश्नपत्र असायचं, सराव प्रश्नपत्र ते घ्यायचे, सोडवायचे घरी आणि झालं, तेवढी प्रिपरेशन बस होती. आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये काय होणार आहे की यू नीड समवन टू इव्हॅल्युएट. तुमचे जे आन्सर्स आहेत ते इव्हॅल्युएट करून मिळाले पाहिजे. बाबा तुझ्या उत्तरामध्ये काय चुकतंय ते सांगणारं कोणतरी पाहिजे. तुझा कंटेंट व्यवस्थित आहे पण तुझी मांडणी व्यवस्थित नाही आहे, त्याच्यावर सुद्धा मार्क जातात. किंवा तुझी मांडणी चांगली आहे पण कंटेंट काहीच नाही आहे, किंवा तुझं कंटेंट जे आहे ते सगळं जुनं आहे, फक्त जे पुस्तकामध्ये आहे तेवढंच आहे, त्यामध्ये करंट अफेअर्स वगैरे काहीच नाही आहे. हे छोटे छोटे बारकावे जे आहे ते प्रत्येक प्रश्नामध्ये शोधून देणार तुम्हाला कोणतरी असावं लागतं. म्हणजे तुम्ही एक काहीतरी वेगळं वाचताय, त्याचं अप्लिकेशन तुम्हाला इथे करता येत नाही आहे, आणि ते तुम्हाला कधी करायला मिळणार आहे जेव्हा तुमच्या इव्हॅल्युएटरने काहीतरी फीडबॅक दिलेला आहे. तर ह्याच्यापेक्षा स्वतः झिरो पासून सगळं स्टार्ट करण्यापेक्षा रिइन्व्हेंटिंग द व्हील, जगामध्ये चाकाचं अस्तित्व असताना आपण पुन्हा लाकूड तोडायचं आणि पुन्हा चाक बनवायचं, हे सगळं करण्यापेक्षा रेडीमेड जे चाक मिळते का नाही, म्हणजे कोचिंग मधून तुम्हाला जे नोट्स मिळतात, कोचिंग मध्ये तुम्हाला जे एक्सप्लेनेशन मिळतं, ते डायरेक्ट घेऊन यायचं आणि आपल्या गाडीला लावायचं आणि गाडी पळवती करायची. झिरो पासून तुम्ही करू शकता, नो डाऊट अबाउट इट, बट इट इज पेनफुल प्रोसेस. आणि जे आता जुने विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे तो टाइम नाही की परत पहिल्यापासून सगळी घडी चालू. मला हे कळत नाही की जेव्हा अवेलेबल आहे मार्केटमध्ये तर डायरेक्टली घेऊन यायचं ना. चहा प्यायची तलब झाली, कॉफी प्यायची तलब झाली, डायरेक्ट बाजारामध्ये जायचं, ते दुधाचं पाऊच घेऊन यायचं, गरम करायचं, पिऊन टाकायचं. त्याच्यासाठी घरामध्ये म्हैस आणून बांधा, तिला चारा खायला घाला, तिचं शेण काढा आणि मग दूध काढून प्या. ही जी प्रोसेस आहे का नाही, मी स्वतःहून सगळं करेल. ही प्रोसेस वेळ जातोय, एनर्जी जाते, आणि तुम्ही काही नवीन काही करणार नाही. आणि हे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची जी पुस्तकं आहेत ना, यामधून तुम्हाला खूप काहीतरी विजडम येणार आहे. एकदम जगा वेगळं, तुम्ही सॉक्रेटिस, गांधी, बुद्धाच्या लीगमध्ये जाऊन बसणार आहे असं होणार नाही आहे. ही स्पर्धा परीक्षेसाठी डेव्हलप केलेली पुस्तकं आहेत. तर ह्याचा अभ्यास करण्याची पद्धत जी आहे ती वेगळी आहे. यामधून तुम्हाला खूप विजडम येईल, तुम्हाला काहीतरी जगा वेगळं नॉलेज येईल, असं काही नाही आहे. ते परीक्षेपुरता अभ्यास असतो, त्याचं तंत्र आहे, ते शिकावं लागतं. तर जस्ट फॉर द सेक ऑफ पासिंग दिस एक्झामिनेशन यू शुड स्टडी. इफ यू एक्सपेक्ट समथिंग मोर, आय वुड से की तुम्ही मग स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये जाऊ नका. ते JNU ला वगैरे ऍडमिशन घ्या, दिल्ली युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घ्या, PhD वगैरे करा, काहीतरी करा, कारण तो अप्रोच इकडे कामाला येणार नाही. इट इज ऑल टुगेदर डिफरंट गेम, टोटली डिफरंट. आणि त्यासाठी यू नीड हँड होल्डिंग. त्यामुळे ते मुलं मग कोचिंगला वगैरे जायचं असते, ते नोट्स वगैरे क्रिएट करतात, कॉपी करतात, मग ते हँड रिटन नोट्स बनवतात, डिक्टेशन वगैरे चाललेलं असतं, गायडन्स, रोजच्या रोज मेंटरशिप असते, पर्सनलाइज फीडबॅक असतात, आठवड्यातून एकदा फॉलोअप मीटिंग होत असते, तुमचं ते चार्ट बनवलेलं असते, ट्रॅकर, प्रोग्रेस ट्रॅकर म्हणून. रिगरस प्रोसेस आहे सगळे. आणि हे जर तुम्हाला अवेलेबल होत नसेल तर तुम्हाला कळणार नाही की नेमकं माझं कुठं चुकतंय म्हणून. आणि कळणार कधी, जेव्हा तुम्ही परीक्षा लिहून आला, तुम्ही रिझल्ट जो काही आलाय फेल झालाय, आणि तेव्हा जेव्हा तुम्ही मार्क्स बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की माझं कुठं कुठं कोणत्या विषयामध्ये काय काय कन्फर्म चुकलं म्हणून. तर ह्या ज्या मिस्टेक्स आहेत, रादर दॅन वेटिंग फॉर 1 year, तुम्ही रेक्टिफाय करू शकता दर आठवड्याला. यू कॅन वर्क ऑन इट एव्हरी वीक. तर ते कोचिंग मधून ते सहजपणे उपलब्ध होऊ शकतं. अँड दॅट इज वाय इट इज इम्पॉर्टंट. ऑप्शनल विषयाबद्दल बऱ्याच गोष्टी असतात की ऑप्शनल स्कोरिंग विषय तो निवडताना बराच विचार करतात की आणि कोण काय करतं ऑप्शनल साठी. कधी कोणाचं ऑप्शनल चुकतो, परत 2 वर्षानं कोण ऑप्शनल बदलायला जातं. याच्याबद्दल काय सांगाल की ऑप्शनल निवडताना एक थोडक्यात सांगा की कोणते पॉईंट लक्षात घेतले पाहिजे? ऑप्शनल निवडताना क्रायटेरिया असा आहे त्याचा, पहिल्यांदा त्यामध्ये मला थोडासा रस असला पाहिजे. आता ही UPSC MPSC प्रिपरेशन एवढी ग्रुसम आहे की तुमच्या आयुष्यातूनच रस काढून टाकते. त्यामुळे थोडासा काय असं ना, त्या ऑप्शनल विषयामध्ये रस असला पाहिजे. आता माझं टेक्निकल बॅकग्राऊंड आहे, इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड आहे, तरी पण मी ऑप्शनल निवडत असताना पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन घेतला होता, कारण प्रशासनाबद्दल थोडासा इंटरेस्ट होता मला. थोडासा रस असला पाहिजे, आणि असा की त्याच्यावर जर मला 1-2 झाड पुस्तकं वाचावी लागली तर मला झोप नाही आली पाहिजे. तर तेवढा बेसिक इंटरेस्ट थोडासा असला पाहिजे. इंटरेस्ट नसणारच आहे ऑब्व्हियसली, थोडासा असला पाहिजे, कारण ते वाचायचं आहे मला आणि त्याच्यासोबत चिकटून राहायचं ना. कमीत कमी पेपर होस तर ती रिलेशनशिप तुमची टिकली पाहिजे त्या ऑप्शन सोबत, असा तो नियम आहे. दुसरा नियम असा आहे की त्याची कोचिंग अवेलेबल असली पाहिजे. GS मध्ये जर तुम्हाला कोचिंग करायची नसेल, ठीक आहे, चल जाएगा, नोट्स मार्केटमधून अवेलेबल आहे. GS चा जो स्टँडर्ड आहे तो ग्रॅज्युएशन लेवलचा असतो किंवा 12th लेवलचा वगैरे असतो, ग्रॅज्युएशन 12th लेवलचा. ऑप्शनचा जो स्टँडर्ड आहे तो पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचा असतो. त्यामध्ये तुम्हाला जी डीप थिंकिंग आहे ती अपेक्षित असते. तुमच्या आन्सरमध्ये जो फिलॉसॉफिकल बेंट आहे माइंडचा तो दिसला पाहिजे. आणि ते कोचिंग मधून जर तुम्ही केला असेल ऑप्शनल प्रिपेअर, तर तो लवकर डेव्हलप होतो असं मला वाटतं, रादर दॅन रीडिंग जस्ट बुक्स. तर ऑप्शनलसाठी तर कोचिंग कमीत कमी गरजेची आहे, आणि त्यासाठी तुमच्या त्या भागामध्ये कोणत्या विषयाची कोचिंग मिळते ऑप्शनची, तो विषय निवडला तर बरं होईल. आणि इट इज मोर अबाउट की तुम्हाला तो जो शिक्षक आहे तो वेळ देतोय की नाही म्हणून. लेक्चर संपलं त्यानंतर यू हॅव सम डाऊट, त्यानंतर 5-10 मिनिटं त्या शिक्षकाने तुम्हाला दिली पाहिजे.
किंवा आठवड्यातून एकदा तुमचा फॉलोअप मीटिंग वगैरे झाली पाहिजे. जीएस मध्ये चालून जातं, नोट्स आहे, भूकंपट्टी मारली आणि नंतर गेला ते. पण ऑप्शन मध्ये आहे ना, रोजच्या रोज काहीतरी त्यामध्ये फिलॉसॉफिकल माइंड डेव्हलप करायला मेहनत घ्यावी लागते, की इंट्रोडक्शन कसं लिहायचं, बॉडीमध्ये काय लिहायचं, कन्क्लुजन काय लिहायचं, एकच वाक्य आहे त्याचं वेगळ्या वेगळ्या प्रकारे इंटरप्रिटेशन कसं करायचं, हे सगळं डेव्हलप व्हायला की नाही, यू नीड सम हँड होल्डिंग. तर तुमच्या भागामध्ये कुठली कोचिंग अवेलेबल आहे ऑप्शनची ते बघितलं पाहिजे. तिसरी गोष्ट, कोचिंग आहे पण टेस्ट सिरीज जर नाही आहे त्याची, इट इज ऑफ नो यूज. त्याची टेस्ट सिरीज पण असली पाहिजे आणि इयर लॉंग टेस्ट सिरीज असली पाहिजे ती. आपण ऑप्शनलची प्रिपरेशन कधी करू शकतो, प्रिलिम्स व्हायच्या अगोदर ऑप्शनची प्रिपरेशन करायची असते. म्हणजे नोट सगळे तयार आहे, अभ्यास तुम्ही केलेला आहे आणि आन्सर रायटिंग पण केलेली आहे. प्रिलिम्स झाल्यानंतर तुम्ही एक दिवस अंथरून काढला आणि म्हटलं आजपासून मी आन्सर रायटिंग करणार, तर तसं होणार नाही आहे क्लास. कारण प्रिलिम्सच्या मधला आणि मेन्सचा जो मधला काळ आहे तो फक्त आन्सर रायटिंग साठी दिला पाहिजे. अभ्यास करण्यासाठी जो वेळ आहे तो प्रिलिम्सच्या अगोदरचा वेळ असतो. त्यामुळे इयर लॉंग ते अवेलेबल पाहिजे मार्केट. कोचिंग आहे, तुमची मेंटरशिप, टेस्ट सिरीज वगैरे आहे, इयर लॉंग अवेलेबल असलं पाहिजे. तर असा हा बेसिक क्रायटेरिया आहे. अजून त्याच्यामध्ये बरेचसे बारकावे आहे. बऱ्याच गोष्टींची मांडणी आहे की तुम्हाला डेटा अवेलेबल असला पाहिजे, अवेलेबल असला पाहिजे, मेंटरशिप अवेलेबल असलं पाहिजे, आणि इंटरेस्ट पण महत्वाची गोष्ट आहे. या गोष्टी सगळ्या गोष्टींचे टीचर पण अवेलेबल असला पाहिजे. या गोष्टी जेव्हा मॅच होतील असं ऑप्शनल निवडावं. दुसरं एक ऑप्शनल बद्दल गोष्ट आहे की टॉपरचा ऑप्शनल मी घेतो, तो स्कोरिंग आहे. ही गोष्ट टॉपरचाच ऑप्शनल कॉपी करणं योग्य आहे की अयोग्य आहे, आणि याच्यावरती काय सांगा? त्याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता आम्ही, साधारण 1 महिना झाला असेल. तर असे काही ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये सातत्याने चांगले मार्क्स पडतात. आणि स्टॅटिस्टिक्स नावाचा काहीतरी एक ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये कोणी सिलेक्ट झालेलं नाही, 0% अगदी सक्सेस रेट आहे. तर थोडासा आहे क्रायटेरिया की जे मोस्ट प्रिफर्ड ऑप्शन जे आहे त्याच्यामध्ये तुमचा अँथ्रोपोलॉजी आहे, तुमचा पॉलिटिकल सायन्स अँड आयआर आहे आणि सोशियोलॉजी वगैरे आहे. तर हे जे 3 ऑप्शन आहे हे मागच्या 5-7 वर्षापासून वगैरे चालत आहेत. तर यांना निवडत असाल तर वेगळं काहीतरी चूक करताय अशातला भाग नाही आहे. मात्र तो ऑप्शन मला पचणार आहे का नंतर, हे पण आहे. जिओग्राफीमध्ये, सोशियोलॉजीमध्ये मला इंटरेस्ट आहे का, अँथ्रोपोलॉजीमध्ये मला इंटरेस्ट आहे का, पॉलिटिकल सायन्समध्ये मला इंटरेस्ट आहे का, हे पण बघावं लागणार आहे. प्लस कोचिंगचे एक नोट्स आहे, शिक्षकांनी शिकवले, वर्गामध्ये डिक्टेट केलेले आहे. ह्याच्यावर ओव्हर अँड अबाव यू हॅव टू प्रिपेअर युअर नोट्स. तुम्हाला स्वतःचे करावे लागतात ते नोट्स. फक्त कोचिंगमध्ये ज्या सिक्वेन्समध्ये शिक्षकांनी शिकवलंय त्या सिक्वेन्समध्ये तुम्ही भूकंपट्टी मारली आणि पेपरमध्ये लिहिला तर तुम्हाला पण तेच मार्क पडणार आहे, मला पण तेच मार्क पडणार आहे. रिलेटिव्ह ऍडव्हान्टेज काही नाही आहे. त्याच्यावर तुम्हाला थोडंसं वर्कआउट करून स्वतःचे नोट्स वगैरे तयार करावे लागतात. तर असं नाही की टॉपरने, ज्यांनी कोणी अँथ्रोपोलॉजी घेतलेला आहे त्यांनी फक्त त्या अँथ्रोपोलॉजीचे शिक्षक आहेत त्यांचाच यूज केलेला आहे, त्याच्यावर ओव्हर अँड अबाव त्यांनी मेहनत केलेली आहे. कारण दिस इज कॉम्पिटेटिव्ह ना, आपके आगे दो कदम मुझे जाना है तो कुछ ना कुछ तो करना असं ते करतात. तर हे करायची तुमची तयारी आहे का बघा. इतरांनी जेवढे एफर्ट्स टाकले त्याच्यावर मी काहीतरी एफर्ट्स टाकू शकतोय असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तो ऑप्शन निवडला पाहिजे. आणि ते जे वरचे जे एफर्ट्स आहे का नाही, त्याला आपण म्हणतो चेरी ऑन द टॉप, तुमच्या केक वरचं डेकोरेशन आहे, त्याच्यासाठी तुम्हाला वेगळी मेहनत करावी लागते. अँड यू नीड ओरिजिनल थॉट फॉर इट. तुम्हाला वाटतं की त्या विषयामध्ये मला इंटरेस्ट आहे, थोडासा वेळ दिला तर त्यातून काही निघू शकतं. यू शुड सेलिंग. स्केलिंग नावाचा पण एक फिनॉमिना आहे. स्केलिंग, तुम्ही जर टॉप स्कोरिंग वरच्या 5-10% मुलामध्ये असाल तर तुमचे मार्क्स स्केल अप केले जातात, अदरवाईज तुमचे मार्क्स जे आहे ते स्केल डाऊन केले जातात. तर हे प्रत्येक ऑप्शनला लागू आहे. अँथ्रोपोलॉजी असू दे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असू दे, तुम्ही बघाल की सातत्याने जो टॉपर आहे त्याचे ऑप्शनलचे मार्क्स जास्त आहे. इट इज नॉट बिकॉज की ऑब्जेक्टिव्हली जे मार्क्स पडले ते आहे, स्केलिंग झाले म्हणून ते जास्त आहे. हा पण फिनॉमिना आहे त्याच्यामध्ये. तर तुमच्या नशिबी ते स्केलिंग होईलच आणि तुम्हाला ते काय जे मार्क्स वाढवून मिळतीलच असं होईलच याची गॅरंटी. तर यू नीड टू बी इन टॉप 10%. अँथ्रोपोलॉजी समजा माझा ऑप्शनल आहे तर अँथ्रोपोलॉजी स्कोर करणाऱ्या टॉप 10% पोरांमध्ये माझा नंबर असला पाहिजे, तर ते मार्क्स स्केल अप होतात. म्हणजे 250 होते तर कदाचित ते 300 वर जातील, अदरवाईज ते डाऊन पण 240 होऊन पण येऊ शकतात. इफ यू आर नॉट इन टॉप 10% डाऊन पण. हा स्केलिंगचा फिनॉमिना आहे, यू डोंट नो त्याच्याबद्दल पुढे काय. म्हणजे याच्यात टॉपरचा ऑप्शनल कॉपी करणं ही चुकीची गोष्ट नाहीये जर तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट असेल. मी काय म्हणाल, तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ना ऑप्शनल आज, तुम्ही टॉपरचे आन्सर कॉपीज घ्या. टॉपर्सचे ते टेलिग्राम चॅनल्स वगैरे असतात त्याच्यावर जावा, त्यांचे ऑप्शनचे नोट्स वगैरे जर लकीली त्यांनी अपलोड केलेले असतील तर ते बघायचं. आणि ह्याने ज्या प्रकारचे नोट्स वगैरे कॉपी करून बनवून ठेवलेले आहेत त्या प्रकारचे नोट्स मी बनवू शकतो का, त्याने ज्या प्रकारचे आन्सर्स वगैरे लिहिलेले आहेत त्या प्रकारचे आन्सर्स मला जमू शकतात का, असं जर वाटत असेल गो फॉर इट. आणि जर वाटत असेल की नाही भाऊ मला हे कळणार नाही, लिव्ह इट. आता आपण ऑप्शनल बद्दलच बोलतोय की ऑप्शनल हा कोणता निवडतोय आपण, याचा इंटरव्ह्यू मध्ये काही इफेक्ट होतोय का? माझ्या एक्सपिरियन्स मध्ये असं आहे की तुमचा डिटेल अप्लिकेशन जो फॉर्म असतो का नाही, त्याच्यामध्ये तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचे आई वडील वगैरे काय करतात, तुमचा छंद काय आहे, तुमचं ग्रॅज्युएशन काय आहे, तुम्ही अकॅडमिक क्वालिफिकेशन काय आहे, तुम्हाला स्पोर्ट्समध्ये वगैरे काय अचिव्हमेंट आहे का, हा पहिला क्रायटेरिया असतो त्यांना आन्सर्स इंटरव्ह्यू सुरुवात करण्यासाठी. तर हे जर खूप ड्राय असेल, तुम्हाला हॉबी वगैरे काही इंटरेस्टिंग नाही आहे, तुमचं ग्रॅज्युएशन पण जेमतेम आहे, कुठल्या तरी सामान्य कॉलेजमधून वगैरे केलेलं आहे, ह्याच्यानंतर ते मग इकडे येतात.
ऑप्शन वाल्या फील्डवर वगैरे. अदरवाईज तुमचं बॅकग्राऊंड जर खूप रंगतदार असेल का नाही तर पूर्ण इंटरव्ह्यू त्याच्यावर जात असतो. असा पहिला जेव्हा इंटरव्ह्यू दिला होता मी 2017ला, त्यावेळेस काही हॉबीज वगैरे अशा काही पुट केल्या नव्हत्या. सिंपल जसं सर्वसामान्य मुलगा असतो का नाही गावखेड्यातून आलेला त्या प्रकारचा तो डॅप होता. दॅट टाइम त्यांनी ऑप्शन वरून आणि जीएस वरून मला एवढं ग्रिल केलं होतं इंटरव्ह्यू वरून वगैरे. कारण माझ्या व्यक्तिमत्वामध्ये काही दिसत नाहीये की इंटरेस्टिंग काहीच नाही, मग ते ऑप्शनवर जातात. अदरवाईज तुमची पर्सनॅलिटी जर इंटरेस्टिंग असेल तर ऑप्शनवर नंतर मग याचा चान्स कमी आहे. खूप बेसिक प्रश्न वगैरे विचारतात, तुमचे फेवरेट थिंकर कोण कोण आहे असं वगैरे, आणि ते सोडून देतात. अदरवाईज यू हॅव टू मेक शुअर की तुमची जी ड्रॅफ्ट आहे डिटेल अप्लिकेशन फॉर्म त्यामध्ये हॉबी चांगली असली पाहिजे, तुमचा अकॅडमिक परफॉर्मन्स वगैरे काहीतरी चांगलं असलं पाहिजे, काहीतरी छंद असला पाहिजे. असं काही असेल तर मोस्टली इंटरव्ह्यू त्याच्यावर फोकस असतो. जसं आई वडिलांकडे जर शेती असेल ना, त्यांनी मला जवळजवळ 15 मिनिटं शेतीवर ड्रिल केलं होतं. कापसाचा हमी भाव वगैरे विचारला होता त्यांनी, शेतीच्या महाराष्ट्रामधल्या कोणत्या कोणत्या समस्या आहे, पर्टिक्युलरली विदर्भातल्या कोणत्या समस्या आहे. दिस इज मोर इंटरेस्टिंग दॅन तुमचा आवडता थिंकर कोण आहे, ऑप्शनमध्ये काय ट्रेंड चालू आहे, असं असतं ते. तर ऑप्शनवर विचारायची शक्यता आहे, पण तेव्हाच जेव्हा तुमचा ड्राफ्ट खूप ड्राय आहे त्यानंतर ते ऑप्शनकडे जम्प करतात. अदरवाईज आता पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स जर तुमचा ऑप्शन असेल, भारत पाकिस्तान संबंधामध्ये तणाव आहे, तर तो इश्यू आज बर्निंग आहे. आज जर इंटरव्ह्यू असेल तुमचा तर आज प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त. एका महिन्यानंतर इट इज हायली अनलाइकली की ते विचारतील म्हणून, शक्यता कमी आहे. असं आहे. तर ते प्रासंगिकता पण असते त्या दिवशी काय घडलंय, तुमचा ऑप्शन कोणता आहे. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते रोजच चर्चेत असतं आणि रोजच चर्चेत पण नसतं, असं ऑप्शन आहे. तर काहीतरी आयोगाची रिपोर्ट वगैरे आलेली आहे की प्रशासनामध्ये सुधारणा वगैरे झाल्या पाहिजे, असं काहीतरी जर ठळकपणे टीव्ही मध्ये चालू आहे, न्यूजपेपरमध्ये चालू आहे, मोदींनी कोणाला तरी अवॉर्ड वगैरे दिलेला आहे, काहीतरी चालू आहे सुधारणा, तेव्हा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मधून ते विचारतात. अदरवाईज पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन इज सप्रेस्ड ऑप्शनल, नाही विचारत. दे आस्क क्वेश्चन्स अबाउट युअर बॅकग्राऊंड. तुम्ही काय तुमचा छंद ट्रेकिंग वगैरे टाकला असेल तर ते विचारतात, तुम्ही कुठे कुठे गेला होता, कोणत्या किल्ल्यांवर फिरला होता, त्या किल्ल्यांचा नेमका इतिहास वगैरे काय आहे, असं काहीतरी विचारतात. आणि ते रंगतदार आहे, त्यांना पण मजा येते ती विचारायला. इंटरव्ह्यू बद्दल थोडी माहिती दिली तुम्ही. इंटरव्ह्यूला जात असताना एक भीती असते किंवा त्याच्यावरती ओव्हरकम करणं आणि तेव्हाची एक मेंटॅलिटी, त्याच्याबद्दल काय सांगाल? भीती आहे का नाही, इट इज इन्फेक्शियस असते, किंवा करेज जे आहे ते पण इन्फेक्शियस असतं. द मोमेंट आय शो यू की आय एम कॉन्फिडंट, तुमच्यातला पण कॉन्फिडन्स डेव्हलप होत असतो. त्यामुळे यू शुड नॉट लेट दॅट पर्सन नो की तुम्ही घाबरलेला. या परिस्थितीमध्ये मी आहे, माझ्या तळहाताला घाम सुटलेला आहे, मला पायाला घाम सुटलेला आहे, समोरचा जो व्यक्ती आहे यू शुड नॉट कम टू नो. अदरवाईज त्यांना जर कळालं की समोरची व्यक्ती घाबरलेली आहे तर दे गिव्ह यू अ चान्स की पुढच्या 5 मिनिटांमध्ये तू सावरतोय की नाही म्हणून, स्वतःला सावरतोय की नाही म्हणून. ते आल्यानंतर तुम्हाला कम्फर्टेबल करायचा प्रयत्न करतात. ऑब्व्हियसली कुणी थोडंसं पॅनिक मोडमध्येच असतं, आतमध्ये गेलाय तुम्ही, तिथे सगळं फॉर्मल सेटअप लागलेला आहे, तिथे टेबल असं आहे, बसवलं तुम्हाला, असं वाटतं आता इंट्रोगेशन होते काय माझं इंटरव्ह्यूच्या जागेवर. मग ते तुम्हाला कम्फर्ट करायचा प्रयत्न करतात, तुमचं नाव विचारतात, तुम्हाला पाणी वगैरे पण कधी ऑफर करतात, एखाद्याला लईच घाम येत असेल तर कम्फर्ट. मग त्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही सावरता की नाही स्वतःला ते बघतात, आणि जर नाही सावरलं 15 मिनिटांमध्ये यू आर आउट ऑफ द हॉल. तुमचा इंटरव्ह्यू तिथेच संपतो, ते घालवतात तुम्हाला, म्हणतात बस खतम हो गया तेरा, अगली बार मिलेंगे, असं असतं ते. सावरला स्वतःला, इट इज नॅचरल. ही व्यक्ती जी आहे ऍडवर्स सिच्युएशन मध्ये पण रिकव्हर करू शकते. इंटरव्ह्यू गोस्टवर तुम्हाला कॅबिन मध्ये घुसतानाच या माइंडसेटने घुसायचं असतं तिथं की जे काय होणार आहे ते मी हँडल करून घेणार आहे, असं पण जगा वेगळं काय विचारणार आहे ते. आणि जर विचारलंय काहीतरी, आय नीड नॉट टू बी ऑन व्हेरी डिफेंडेंट साईड. येतंय तेवढं सांगायचं, नाही येत ते नाही येत, ठीक आहे, आगे का जो होगा वो देख लेंगे. माइंडसेट आहे का नाही थोडंसं क्लिअर असला पाहिजे. त्यावेळेस मी कॉन्फिडेंटली जाऊन बसणार आहे, आणि ह्याचा सराव तुम्हाला करावा लागतो इंटरव्ह्यूला. असं एकाएक होणार नाही आहे ते. तुम्हाला अगोदर 4-5 मॉक इंटरव्ह्यू द्यावे लागतात, कॉन्फिडन्स डेव्हलप करावं लागतं की अमुक अमुक प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर माझं काय असणार आहे. कोणत्या प्रश्नांना मी स्पष्टपणे सांगायचं आहे की सर मला माहित नाही म्हणून. स्किल्स आहे, बरोबर. प्रॅक्टिस काय मॅटर आहे, थोडंसं माइंडवर काम आहे बेसिकली. प्रिलिम्स असू दे, मेन्स असू दे किंवा इंटरव्ह्यू असू दे, इंटरव्ह्यूच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की ही तुमची परीक्षा जास्त आहे, बरोबर. व्यक्ती म्हणून तुमची परीक्षा आहे, अकॅडमिक परीक्षा ही नंतर आहे, युपीएससी असू दे किंवा एमपीएससी असू दे. तर इंटरव्ह्यूला पण सेम रूल आहे, तुम्हाला स्वतःला जाणून घ्यावं लागतं की अमुक अमुक परिस्थितीमध्ये मी असा रिॲक्ट करतो, अमुक परिस्थितीमध्ये मी तसा रिॲक्ट करतो. हे एकदा जाणून घेतलं की त्यावर वर्कआउट करता येतं. नंतरचे जे प्रश्न आहेत इट इज जस्ट पार्ट ऑफ दॅट प्रोसेस. बेसिक फाउंडेशन काय आहे, आपकी मेंटॅलिटी उस वक्त क्या है, दॅट इज द फाउंडेशन. इंटरव्ह्यू बद्दल पण बोललो आपण, ऑप्शनल बद्दल पण बोललो, आणि सध्या जास्त मार्क्स एक निबंधासाठी आहेत. एसे रायटिंग 250 मार्क्स आहेत, 125चे 2 निबंध लिहायला लागतात, भरपूर लिहायला लागतात, 10-15 पानं. आतापर्यंत आपल्याला 1200 वर्ड मध्ये लिमिट असते तिथं. आपण 1-2 आतापर्यंत पानं लिहायची सवय होती आपल्याला, आता ते 10 ते 15 पानं लिहायचे. म्हणजे ह्याच्यात काहीतरी तथ्य असलं पाहिजे की मी पहिलं पान लिहितोय आणि शेवटचं पान लिहितोय, ह्याच्यात पण काहीतरी जुळलं पाहिजे. बरोबर. मधल्यामध्येच मी भरकटलो तर शेवटच्या पानापर्यंत जाईन की नाही हे पण सांगता येत नाही. तर ह्या निबंधाची मांडणी कशी केली पाहिजे जेणेकरून मी 10व्या पानापर्यंत पण पोहोचेन, त्या वर्ड्स पर्यंत पोहोचेन, आणि
ते सगळ्याचा सिक्वेन्स पण असेल याबद्दल. निबंध, याच्यामध्ये बंध हा शब्द आहे ना महत्वाचा. बंध म्हणजे त्याला काहीतरी बंधन आहे, रेस्ट्रिक्टेड आहे. तुमच्या मनामध्ये जे काही आलं तो गोळीबार करत तुम्ही शिकू शकत नाही, त्यामध्ये अंदाज गोळीबार करायला ना तसं नाही करू शकत. तर नियम कटेकोरपणे ते पाळावे लागतात निबंधामध्ये. ते नियम कटेकोरपणे पाळले तर तुम्हाला मार्क्स चांगले मिळतात त्याच्यामध्ये. तर ते नियम आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 12-15 प्रकार आहे. तुमचे पॅराग्राफ किती लाईन मध्ये असला पाहिजे, एका पेजवर किती पॅराग्राफ असले पाहिजे, प्रत्येक पॅराग्राफ मध्ये किती एक्झाम्पल्स असले पाहिजे, तुमच्या सेंटेन्सची लांबी किती असली पाहिजे, 10 ते 12 वर्ड मध्ये सेंटेन्स गुणाळला पाहिजे. असे ते सगळे नियम आहेत. मग ते पॉईंट्स कोणते कोणते अरेंज केले पाहिजे, डायमेन्शन्स कसे अरेंज केले पाहिजे, एन्व्हायरमेंटल, पॉलिटिकल, लीगल, इकॉनॉमिकल वगैरे. तर या नियमांचं जर पालन केलं तर याच्यामध्ये चांगले मार्क्स मिळतात. म्हणजे आता 5 मिनिटांमध्ये सांगण्यासारखा विषय नाही, तासभर आहे. प्रत्येक नियम तुम्हाला लिहून एक्सप्लेन करून असं दाखवू शकतो. त्याच्यावर आपण सविस्तरपणे नक्कीच बोलतो. पण आपण लक्षात हेच ठेवायचं की आपल्याला लहानपणी सांगितलं जातं ना की 5वी 6वी असताना मी मुख्यमंत्री झालो तर काय करणार, मग आपण काय पण लिहित सुटतो. मी चंद्रावर यान पाठवेल, तिकडून पाणी आणि माझ्या शेतामध्ये टाकेल, काय पण लिहित तिथे काही लिमिट नाही. इथं युपीएससीला किंवा एमपीएससीला निबंध म्हणजे बंधन. त्याच्या बंधनाचं, त्या नियमाचं कटेकोरपणे पालन तुम्ही केलंच पाहिजे, अदरवाईज तुम्हाला मार्क्स मिळणार. तुमचं नॉलेज खूप चांगलं आहे, मात्र मांडणी चांगली नाही आहे, यू आर आउट ऑफ द गेम. नॉलेज सोबतच ती मांडणी, त्या नियमांचं पालन करणं खूप महत्वाचं आहे. निबंधासाठी ऑप्शन आहेत की 4-5 ऑप्शन भेटतील, यातला एक विषय निवडायचा. ऍक्च्युली 2 सेक्शन असतात, सेक्शन ए आणि सेक्शन बी. पहिल्या सेक्शन मध्ये 4 टॉपिक असतात, दुसऱ्या सेक्शन मध्ये 4 टॉपिक असतात. तर पहिल्यातला एक निवडायचा, दुसऱ्यातला एक निवडायचा, असं असतं. याच्यातून निवडताना मग कोणता निवडला पाहिजे की हा टॉपिक निवडणं माझ्यासाठी योग्य राहील, याचा अनालिसिस? त्याचा एक नियम असा आहे की ज्याच्याबद्दल मला सर्वाधिक माहिती आहे, फॅक्च्युअल माहिती, एक्झाम्पल्स, डेटा, फॅक्ट, फिगर वगैरे ज्याबद्दल मला जास्त माहिती आहे, तो टॉपिक तुम्ही निवडला पाहिजे. काही काही टॉपिक जे असतात ते प्रथमदर्शी खूप आकर्षक असतात. जसं युपीएससी मध्ये देर इज नो अल्टरनेटिव्ह टू हॅपीनेस, हॅपीनेस इज द ओनली पाथ, असा काहीतरी तो एसीचा टॉपिक आला होता. तर ते अट्रॅक्टिव्ह आहे खूप. मला वाटतं की ह्याच्याबद्दल मी काहीतरी लिहू शकतो, आणि प्रथमदर्शी ते चांगलं वाटते. नंतर तुम्ही 1 पेज लिहिता, नंतर तुम्हाला वाटतं की यार आयडिया तो खतम हो गया मेरे, कम्प्लीटली माइंड ब्लँक हो गया मेरा, अब आगे क्या लिखो. तर ही जी अडचण आहे ही आली नाही पाहिजे, म्हणून तुम्हाला डेटा, फॅक्ट, फिगर ज्या टॉपिक बद्दल जास्त आहे तो टॉपिक तुम्ही आवर्जून निवडला पाहिजे. कारण निबंध आहे ना, हा काही पारावरच्या गप्पा नाही आहे. त्याच्यामध्ये यू हॅव टू शो की तुम्हाला सबस्टॅन्शिएट करता येतं, तुम्हाला मुद्दा पटवून देता येतो, तुमच्याकडे काहीतरी आकडे आहे, त्या आकड्यांच्या आधारे तुम्ही ते पटवून देताय की हा जो मी पॅराग्राफ सांगितला आहे त्याचा रिलेव्हन्स कसा आहे. ढोबळमानाने नाही सांगता येत तुम्हाला निबंधामध्ये, कारण देअर इज सम पर्सन इन युअर कॉम्पिटिशन हु इज व्हेरी गुड ॲट इट. त्याने आकडे टाकलेले आहेत, त्याने प्रेझेंटेशन चांगलं केलेलं आहे, तर ही विल हॅव द ॲडव्हान्टेज ना. यू कॅन नॉट अफोर्ड अ सिंगल मिस्टेक. त्याच्यामध्ये नजर हटी, दुर्घटना घटी, त्याच्यात मेथला जागाच नाही. दॅट इज वाय कॉम्पिटिटिव्ह ना, सगळे पास होणार नाही, कोणतरी चुका करत असतात. आता केसेवरून पण बोललो, आणि त्याच्यात युपीएससीचे स्टुडंट एमपीएससी मध्ये येतील, म्हणजे असे बोललं जाते येतील की नाही, त्याचे चान्सेस ते येतील. तर ती कॉम्पिटिशन एमपीएससीच्या मुलांसाठी असेल का, आणि असेल तर ती कशी असेल, कोणत्या लेवलची असेल, मग हे त्या एमपीएससीच्या मुलांना ओव्हरकम करायला पाहिजे त्या गोष्टींवर. ती कॉम्पिटिशन भयंकर असणार आहे. ज्यांचं कोणाचं समजा युपीएससी मध्ये सिलेक्शन नाही झालेलं आहे, इंटरव्ह्यू मधून बाहेर पडलेले आहे किंवा रिझर्व्ह लिस्ट मध्ये वगैरे होते, त्यांच्यासाठी अल्टरनेटिव्ह आता एमपीएससीने केलेला आहे. त्यांच्यासाठी दारं मोकळी केलेली आहे की तुम्ही आतापर्यंत जी काही प्रिपरेशन केलेली आहे ती प्रिपरेशन घेऊन तुम्ही इकडे एमपीएससीला पेपर द्यायला या. आणि नव्याने प्रिपरेशन तुम्हाला काय करायची आहे, तर फार तर महाराष्ट्राचा इतिहास थोडासा बघून घ्यायचा आहे, महाराष्ट्रातले समाज सुधारक बघून घ्यायचे, आणि महाराष्ट्राचा भूगोल बघून घ्यायचा. त्याचे फार तर 2 पुस्तकं येतील जाड. एवढं तुम्ही करा आणि थेट एमपीएससीचा पेपर लिहायला या, असं खुलं आव्हान दिलेलं आहे. त्यामुळे इन्व्हाइट केलं आणि ते येणार नाही असं होणारच नाही ना. एव्हरी पर्सन इज लुकिंग फॉर जॉब, ठीक आहे, कलेक्टर नाही हुए तो डेप्युटी कलेक्टर हो जाएंगे, हे टेम्पटेशन आहे. त्यामुळे ती सगळी मुलं जी आहेत ती येणार आहेत, आणि त्यांना एक ऍडव्हान्टेज असा आहे की त्यांनी मेन्सची जी तयारी आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची, जेव्हापासून ते प्रिपेअर करतायत त्या दृष्टीनेच प्रिपेअर करून ठेवलेलं आहे. आणि त्यांना रायटिंगची प्रॅक्टिस आहे, त्यांना नोट्स कसे बनवायचे हे माहिती आहे, आपल्या प्रेझेंटेशन कसं करायचं हे सगळं माहिती आहे, आणि रिसोर्स मिनिमायझेशन कसं करायचं, प्लॅनिंग कशी करायची, वीकली टार्गेट कसे सेट करायचे, डेली टार्गेट वगैरे कसे सेट करायचे, हे सगळं प्लॅनिंग त्यांच्याकडे आहे. एमपीएससी वाल्यांची प्रॉब्लेम काय, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची, की त्यांना पुस्तकांची लिस्ट माहिती आहे, हे पुस्तक मी एका महिन्यात, हे पुस्तक मी एका महिन्यात, हे पुस्तक मी एका महिन्यात. मायक्रो प्लॅनिंगची गरज नव्हती ना, आता मायक्रो प्लॅनिंग त्यांना माहिती आहे युपीएससी वाल्यांना, ते सगळं घेऊन इकडे येणार आहे, तर त्यांना ऍडव्हान्टेज आहे, रिलेटिव्ह ऍडव्हान्टेज. याच्याबद्दल विचारतो, जेव्हा युपीएससी वाले एमपीएससी मध्ये येते, युपीएससी वाल्यांकडे ऍडव्हान्टेज तर आहेच, पण प्रिलिम्स ही एक गोष्ट आहे की युपीएससी वाल्यांनी प्रिलिम्सचा अभ्यास नाही केला, कारण एमपीएससीची प्रिलिम्स थोडीशी वेगळी आहे, डेटा थोडा तो अभ्यास जो असेल तो. तर मग ही क्रॅक करणं युपीएससी वाल्यांसाठी सोपी आहे की ह्या गोष्टीमध्ये एमपीएससी वाल्यांना जास्त चान्सेस भेटतील? महाराष्ट्राचे समाज सुधारक, महाराष्ट्राचा थोडासा भूगोल, महाराष्ट्राचं थोडंसं अर्थशास्त्र वगैरे, आणि लोकराज्य काय मॅगझिन वगैरे जे असतात, महाराष्ट्राचं गव्हर्नन्स पॉलिटी वगैरे,
ते सगळं कव्हर करायला किती वेळ लागणार आहे युपीएससी वाल्या मुलांना मला सांगा. 2-3 पुस्तकं, ही 2-3 पुस्तकं पूर्ण चाटून पुसून घ्यायला किती वेळ लागेल? फार तर महिनाभर. मला टार्गेट दिलं तर मी 15 दिवसामध्ये संपेल आणि मी तुमच्यासोबत इक्वल फुटिंग मध्ये उभा राहील. आवाज देखते हैं एमपीएससी प्रीलिम्स में सायन्स अँड टेक, जसं युपीएससी राहील ना थोडंसं अप्लाइड पार्ट विचारतात, बायोटेक्नॉलॉजी वगैरे. एमपीएससी ला ते आपण 10वी-12वीला वगैरे ज्या प्रकारचं विज्ञान शिकलो, खूप ऑब्जेक्टिव्ह विचारतात ते. अल्डिहाइडचा फॉर्म्युला काय, कीटोन्सचा फॉर्म्युला काय, बेन्झिन मध्ये किती बॉन्ड वगैरे असतात हे विचारतात ते. हे सगळं एक स्टँडर्ड पुस्तक मध्ये अवेलेबल आहे. ही सगळी माहिती किती वेळ लागणार आहे ते वाचून काढायला? तुम्हाला असं वाटतंय की अजून शत्रू खूप लांब आहे एमपीएससी वाल्याच्या पर्स्पेक्टिव्ह तर तसं होणार नाही आहे ते. हे जे गॅप आहे का नाही, 2-3 पुस्तकांचा वापर करून लगेच टेलिस्कोप करता येत असतं. कालपर्यंत तुम्ही विचार करत होता की सगळे मागं आहेत, आजच्या घडीला असं होईल की ते तुमच्या बरोबरीला येऊन उभे झालेले. 2-3 पुस्तक वाचायला काय आवड नाही. आणि त्यांना रिलेटिव्ह ऍडव्हान्टेज असा आहे की त्यांनी मेन्सची तयारी त्या दृष्टीने करून ठेवलेली आहे. सब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह जो पॅटर्न म्हणतात त्याला. आफ्टर सम टाइम यू विल फाइंड की ते खूप पुढे निघून गेलेले आहे. असा हो सर. म्हणजे थोडक्यात युपीएससी ची मुलं जेव्हा प्रिलिमचा अभ्यास करतील तोच एक टाइम आहे की त्यांच्याकडे मेनचा अभ्यास करायचा. त्यावेळेत ती गोष्ट भरून काढली पाहिजे. युपीएससी मधला जो कोणी विद्यार्थी एमपीएससी ला अपियर करतोय ना, त्याने पहिल्यांदा गुगलवर सर्च हेच केलेलं आहे, एमपीएससीचा सिलेबस काय आहे, आणि त्याने ते टॅली करून बघितलंय सिलेबस. आणि आता नेमकं मी काय केलं पाहिजे, कोणती पुस्तकं वाचणं माझी प्रायोरिटी असली पाहिजे हे शोधून काढलेलं आहे त्यांनी. आणि त्या दृष्टीने त्यांनी पावलं पण उचललेली आहे. तो गॅप जो आहे हळूहळू फिल होत आलेला आहे. आणि बाय 28 सप्टेंबर जेव्हा तुम्ही प्रिलिम्सला जाल, यू विल फाइंड की सेम फुटिंगवर आहेत आपण सगळे. असं काही नाही त्यामध्ये की युपीएससी वाले मागे राहिलेले होणारच नाही. जो कोणी सिरियस आहे तो करणारच आहे ना. मला समजा पेपर द्यायचा आहे तर पहिला प्रत्येकालाच पाहिजे. मला पेपर द्यायचा आहे सिरियसली तर मी सर्च करणार ना की बाबा माझ्या नॉलेज मध्ये युपीएससी वाल्या आणि एमपीएससी वाल्या काय शॉर्टेज आहे, तो गॅप कुठून फिल करता येईल, कोणती 2-3 पुस्तकं आहे, कोणते 2-3 झेरॉक्स आहे ते मी वाचून काढणार. सिंपल आहे. हो, इतकी चांगली माहिती दिली तुम्ही. एक जाता जाता एमपीएससीच्या मुलांसाठी आपण पॉडकास्ट करतोय, त्यांना एक टिप काय द्याल की फास्ट ते या गोष्टी अडॉप्ट करतील, लवकर? एमपीएससी वाले असू दे किंवा युपीएससी वाले असू दे, जनरल टिप जी आहे माझी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये अपियर करणाऱ्यांसाठी सर्वांसाठी हीच आहे की यू हॅव टू वर्क ऑन युअर मेंटल हेल्थ. मेंटल इमोशनल बॅलन्स वगैरे जो असतो तो यामध्ये मेंटेन ठेवणं या पूर्ण परीक्षेच्या सायकलमध्ये खूप महत्वाचं आहे. कारण बरेचसे हिकअप्स येत असतात. तुम्हाला प्रिलिम्स डाऊन झाली, कधी मेन्स डाऊन झाली, कधी इंटरव्ह्यू पर्यंत गेल्यानंतर सिलेक्शन नाही झालं, तर हे अप्स अँड डाऊन्स होत असतात. कधी रिव्हिजन नाही घडली, कधी अभ्यास नाही झाला. तुम्ही प्लॅन केला होता की 2 आठवड्यामध्ये माझं हे सगळं होणार आहे, पण ते झालं नाही, काहीतरी अडचण आली. तर ह्याच्यामुळे इमोशनल अप्स अँड डाऊन्स येत असतात. इट टेक्स अ टोल ऑन युअर लाईफ. बरोबर. तो माइंडसेट जो आहे तो तुम्हाला एकदा सेट करणं गरजेचं असतं की इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ युअर लाईफ अँड यू हॅव टू ग्रो मेंटली स्ट्रॉंग. जर झटके खायची सवय नाही आहे, त्याच्यामध्ये छोटे मोठे सेटबॅक सहन करायची सवय नाही आहे, तर यू शुड बी एबल टू डू दॅट. आता ती सवय लावून घेतली पाहिजे. कारण इट इज नॉट व्हेरी मक्खन के ऊपर असे चक्कू घुमाते ना, असं नाही आहे ते. थोडंसं माइंडसेट जे आहे त्याच्यावर वर्क करणं गरजेचं आहे. आणि मी मग सांगितलं की माइंडसेट इज द फाउंडेशन. एकदा तुम्ही मेंटली स्ट्रॉंग झालाय, इमोशनली स्ट्रॉंग झालाय, नथिंग कॅन शेक यू. आणि यू विल फाइंड की तुमचा अभ्यास पण आता व्यवस्थित व्हायला लागलेला आहे. कारण यू आर नॉट व्हेरी वल्नरेबल. आज काय चाललेलं आहे, टेम्पटेशन आहे ना. आता आपण इथं बसतोय, साधारण 40-45 मिनिटं झाली असतील कदाचित इंटरव्ह्यूला. इमॅजिन करा की तुम्ही जर घरी असता तर आतापर्यंत 20 वेळा तुम्ही बघितलं असतं की भारत पाकिस्तान सीमेवर काय झालं. हे टेम्पटेशन आहे ना. बट यू हॅव टू स्टे डिसिप्लिन. आणि डिसिप्लिन कुठून येणार आहे, वेन यू आर मेंटली स्टेबल. की व्हॉट एव्हर माइट हॅपन, आय विल नॉट डिस्ट्रॅक्ट फ्रॉम माय पाथ. मला जे करायचं आहे ते मी करूनच राहणार आहे. ही मेंटल स्टॅबिलिटी मधून येतं. अँड दिस प्रोसेस यू हॅव टू एन्जॉय. त्यामुळे हॅपीनेस जे आहे आणि त्या परीक्षा पद्धत त्यातली जी हॅपीनेस आहे आणि रस राहिला पाहिजे. हा, त्यामुळे वही बताना चाहता था की पूर्ण प्रोसेसमध्ये इफ यू आर नॉट हॅपी विथ युअर सेल्फ, यू विल नॉट बी एबल टू वर्क टायरलेसली. लगेच थकून जाईल तुम्हाला. आपण बघाल की 10 मिनिटं झाले, अभ्यास केला काहीतरी, मग चहा प्यायची तलब झाली, मग 10 मिनिटानंतर पुन्हा वॉशरूमला जायचं, मग 10 मिनिटानंतर आईला फोन करतो, बरेच दिवस झाले, 10 मिनिटानंतर मावशीला फोन करतो, कुठेही माहित नाही. हे टेम्पटेशन आहे. यू शुड टेक जेन्युइन इंटरेस्ट इन दॅट. आणि जेन्युइन इंटरेस्ट जर डेव्हलप झाला ना, प्रोसेस विल गो इजियर. आणि यू विल फाइंड की लाइफ जो है ना ऑटो पायलट मोड पे सेट हो गई है. मुझे बहुत एफर्ट नहीं डालने पड़ते. प्रत्येक क्षणाला तुम्हाला जर खूप कॉन्शियसली एफर्ट टाकावे लागतात अभ्यास करायला, बाबा पुढचा पॅराग्राफ, वन मोर पॅराग्राफ, इट विल बी टायरिंग. तुम्ही थकून जाल. तो लाइफ को ऑटो पायलट मोड पे सेट करना है. अपने माइंड को इस तरह से ट्रेन करना है की पहले जो जरूरी काम है वो तो मैं करके ही रहूंगा. मग त्यावेळेस तुम्हाला ते खूप नियोजन करावं लागत नाही. ह्या तासामध्ये मी हे वाचणार आहे, ह्या तासामध्ये हे वाचणार आहे. ह्यामध्ये वेळ जातो. ऑटोमॅटिक होऊन जातात ऑटो पायलट मोड पर. लाइफ को ना ऑटो पायलट मोड पे डाल दो, ऊपर वाले पे भरोसा रखो, वो सब कर लेगा. छोटे मोठे काम आप करो, बड़े काम उस पे छोड़ दो, वो कर लेगा. थोडक्यात जर हा मोल्ड आहे तर मला ह्या मोल्ड मध्ये बसलंच पाहिजे. ते इगोइस्टिक होऊन त्यामध्ये जाऊ शकत नाही. काय फिटिंग स्क्वेअर पेग्स इन राऊंड होल्स ती म्हणाय तसं होत नाही. बरोबर. लवचिकता असली पाहिजे आणि नव्याने तंत्र शिकण्याची गरज आहे. सगळं अकॅडमिक तुमचं क्वालिफिकेशन काही होतं, तुमचं नॉलेज बेस जे काही होतं ते सगळं विसरून आता नव्याने सुरुवात करायची गरज. आणि तुम्ही जर लवचिक नाही आहात, नव्याने शिकायची काही टेंडन्सी नाही आहे, तर प्रोसेस इज गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट. सो स्टॉप डिसिव्हिंग युअर सेल्फ.
नव्याने काहीतरी शिकायचं आहे, सगळ्यांना करावं लागतं, ते आपण पण करायचं, पास व्हायचं, या माइंडसेटने तुम्ही यायचं. खरंच तुम्ही चांगली माहिती दिली, व्हॅल्युएबल माहिती दिली. नक्कीच ही माहिती मुलांच्या कामी येईलच. आणि जरी तुम्हाला पण सरांचा गायडन्स पाहिजे असेल तरी तुम्ही डायमेन्शन IAS अलका चौकाच्या थोडंसं अलीकडे जुडिओ पाशी नक्की भेटू शकता. तुम्हाला सरांचा स्वभाव तर लक्षात आलाच असेल. तुम्हाला नक्कीच गायडन्स पण सर देतील. सरांना काय बोलायचं असेल तर तुम्ही पण बोला. नाही बस या भेटा, बोलूया, चर्चा करूया, तुमचे जे काही डाऊट्स आहे त्यावर आपण बोलू शकतो, मार्ग काढूया. डेली टार्गेट काय पाहिजे, वीकली टार्गेट काय पाहिजे, काय केलं पाहिजे, आणि एक्झामच्या कोच सोबत मी बाकीचं जे आहे तुमचं बाकी काय मॅनेज केलं पाहिजे, मेंटल हेल्थ वगैरे कशी डेव्हलप केली पाहिजे, त्याच्यावर पण थोडासा ऍडवाइस करू शकतो. कारण आय हॅव बीन द बेनिफिशरी. अगोदर मला असं वाटत होतं की हे सगळे जे आहे आपल्या काही गरजेचं नाही, आपण अगोदर भारी माणूस आहे, आपलं 10वी पासून 12वी पासून एकदम टॉप करत आलेला आहे. नंतर मला कळालं की माइंडवर वर्कआउट करायची सर्वात जास्त गरज ही मलाच आहे आजच्या घडीला, आणि नंतर मी ते करायला सुरुवात केली. आणि नाव आय एम व्हेरी इमोशनली स्टेबल. सेल्फ हेल्प बुक्स वगैरे जे असतात की नाही, 100 रुपयात फुटपाथवर वगैरे मिळत असतात, त्यातलं एखाद्या तुमच्या आवडीचं कुठलं बघायचं, घ्यायचं, वाचून काढायचं, त्यातून रिलेट करून बघायचं की मला ही समस्या आहे का, त्याच्यावर मी वर्कआउट करू शकतोय का, डू. अँड द सूनर यू डिस्कवर इट विल बी बेनिफिशियल फॉर यू. मी वयाच्या 30व्या वर्षी हे डिस्कवर केलं. दॅट वॉज क्वाइट लेट. आई होप की समवन टोल्ड मी दिस व्हेन आई वॉज 20 years of age. तो जिंदगी में और कुछ भी बहुत बढ़िया हो सकता था. अभी ऐसा नहीं है कि कुछ खराब है, सब कुछ बढ़िया है, एकदम टकाटक है, बट आई एक्सपेक्ट कि ये मुझे पहले किसी ने बताया होता तो चीजें कुछ और होती. आई डिस्कवर्ड इट ऑन माय सेल्फ एट द एज ऑफ 30. तो मला पण घ्यायला लागेल. तर आय एम देअर. तुम्हाला तसं काय असेल तर आपण बोलू शकतो, याच्यावर चर्चा करू शकतो. नक्की. अभ्यासाचा असू दे, बिना अभ्यासाचा असू दे, प्रत्येक गोष्ट. भविष्यात अजून असेच व्हिडिओ येत राहतील, आणायचा प्रयत्न पण करू, आणि जितके चांगले आणता येतील तितके आणू. नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.